बाजूला बिलाल शेख, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील आपण पाहतोय. पहिला चेंडू असेल पॉवर प्लेचा. नॉनस्ट्राईकला हनीफ रुमानी. कशा प्रकारचे सामना होतोय पाहूया. पहिला चेंडू रॅटअप मोर द विकेट. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, खोदून काढला चेंडू, ट्रॅव्हल होतो. नक्कीच आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. हनीफच्या बाबतीत सांगायचं झालं तर वय वर्ष 40. हा खेळाडू अद्यापही एक फिट, एक आपण पाहिलं चांगला फिटनेस आपण त्याचं पाहतोय. आणि ह्या चिपळूणमध्ये जेव्हा जेव्हा मोहसिन आला तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिलं. एका बाजूला आपण पाहिलं तर बिलाल शेख, दुसऱ्या बाजूला मोहसिन, असा हा बॅटल बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. इथं मात्र नक्कीच मिड ऑफच्या पट्ट्यात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होतंय. प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. मोहसिन बाद होतोय 2 या धावसंख्येवरती. संघाला बसलेला पहिला धक्का. मोहसिन बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट गिरता हुआ और आविष्कार का डीजे. आपण जे प्रोफेशनल खेळाडू म्हणतो ना, त्यांचं बघा, त्यांना ठाऊक असते आपण कोणत्या प्रकारची गोलंदाजी करणार आहे, कुठे क्षेत्ररक्षण सजवायला पाहिजे. बघा, ज्या प्रकारचा बॉल टाकला तिथे बरोबर अचूक जाळं विणलं जातंय. जाळ्यात सापडतो एक मोठा मासा. मित्र म्हणेन मोहसिन बॅक टू द पॅव्हिलियन. काय म्हणाले ह्या चेंडूबद्दल इब्राहिम भाई? बिल्कुल, अधिकतम 2 खिलाड़ी जो है 30 यार्ड के बाहर रहते हैं और उसी प्रकार से गेंदबाजी करनी होती है। आप यदि फील्डर अगर लॉन्ग ऑफ वाइडिश लॉन्ग ऑफ में लगा रहे हो और गेंद आप लेग स्टंप पे डालते हो तो ये उचित नहीं हुआ करता है। फील्डिंग के अनुसार गेंदबाजी करनी होती है और बिलाल शेख जानते हैं, ऊंचे कद के खिलाड़ी है, तेज़ गेंदें निकलती है और मैंने सुबह में जैसा किया कि परफ्यूम डिलीवरी और खुशबू आते हुए निकल जाती है सीधे विकेट कीपर के दस्तानों में। येस, आपण पाहिलं तर आणखीन एक आपण पाहिलं तर चिपळुणातील एक दर्जेदार फलंदाज आपण पाहिलं तर नाझीम फकीरला आपण पाहतोय. मागच्या सामना, पहिला सामना आजच्या दिवसाचा आपण पाहिला तर अर्थात 4.30 षटकं झाली होती. धावसंख्या केवळ फलकावरती लागली होती 48. नाझीम फकीर मैदानात आल्यानंतर 3 चेंडू फेस करताना षटकार, चौकार आणि 2 अनुक्रमे 60 धावा, म्हणजे एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 5 षटकात गोलंदाजांना देखील लढण्यासाठी काहीतरी असतं आणि या संपूर्ण स्पर्धेत एक अर्धशतकाच्या नावावरती देखील आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय बिलाल शेख. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख फटका आहे. बॅक टू द बॉलर. बघा, ह्याला म्हणतात प्रोफेशनल क्रिकेट. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे, काय भन्नाट वेगाने हा शॉट होता. परंतु अमित नाईक चेंडूवरती येतो, चेंडूला रोखलं जातं. एक धाव मात्र मिळते नाझीबला. जेव्हा हे प्रोफेशनल खेळाडू कोणत्या एका संघातनं इब्राहिमभाई खेळायला येतात ना, तेव्हा जीव ओतून खेळतात. मग ते क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, सुरेख कामगिरी आहे. हनीफ रुमानी आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र ऑफ टर्मच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, डॉट चेंडू मात्र येतोय. धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 3. डावातील षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. अर्थात पुन्हा एकदा सज्ज होणार बिलाल. स्ट्राईकवर आपण पाहतो हनीफ. अकूट टप्प्याचा चेंडू. हा फटका अतिशय सुरेख आहे. वेट अँड वॉचवाला बॅकफुटला जाऊन ढकललाय. नक्कीच पॉईंटच्या पट्ट्यात डिक्लेअर झोनमध्ये जिथे मिळतात हनीफला 2 धावा. 5 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक पहिलं. जर का तुम्ही 5 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी मगाच्या धावा म्हणजे 60 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं तर नक्कीच एक चांगलं लढण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी असेल, बँक बॅलन्स असेल. परंतु मागच्या एका सामन्यात आपण पाहिलं होतं या संघाला जेव्हा यांची लढत झाली होती, अर्थात आपण पाहिली होती इथे आपण पाहिलं तर विलास स्ट्रायकर बरोबर 45 धावा करताना देखील संघ अडचणीत आला होता. हनीफ रुमानीच्या बॅटमधून निघालेला हनीफ रुमानी. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार येतोय मात्र फरार. चेंडू जातोय चौकार. वाचतोय डीजे आविष्कार. इथे आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूवरती फक्त 5 धावा होत्या. एखादा चौकार येणं फार गरजेचं होतं, कारण इथे आपण पाहिलं तर तुम्ही टार्गेट असेल, तुम्ही जर 50 55 60 धावा केल्या तर चांगली लढत आतापर्यंत मी म्हणतोय. कारण आजच्या सत्रात हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला बघायला मिळत नाहीत. जेव्हा सामने क्वार्टर फायनल सेमीफायनलचे असतात तेव्हा इब्राहिमभाई आपण कित्येक वर्ष स्पर्धांचं समालोचन करतो, अशाच प्रकारच्या लढती पाहायला मिळतात, लो स्कोरिंग मॅचेस.
बिल्कुल सही का अंतिम चरण पर क्रिकेट जब जाता है तो दोनों टीमें शक्तिशाली हुआ करती है। अगर तुलना की जाए दोनों टीमों की तो समानता रहती है दोनों टीमों में, चाहे गेंदबाजी हो या बल्लेबाजी हो, और डू और डाई का मसला होता है, करो या मरो जिसे कहते हैं। और मैच को जीतना ही होता है अगर आपको आगे जाना है, फाइनल जीतना है, इनामी राशि लेनी है, चमचमाती ट्रॉफी देखनी है, तो कोशिश करनी पड़ती है और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। जास्त आपण पाहिलं तर हुसेन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नाझिम. हुसेन टू नाझिम पुढचा चेंडू. हो इथं मात्र संधी होती, इथे मात्र संधी होती. उमर खान एस्टांच्या मागे आपण ज्यांना पाहतोय बॅटची कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल, परंतु इथे मात्र झेल सुटतोय. नाझिम फक्की या स्पर्धेत सुरेख फलंदाजी करतोय. एका बाजूला मुंबईचं एक टॅलेंट, दुसऱ्या बाजूला आपल्या चिपळूणचं टॅलेंट असणाऱ्या नाझिम फक्की, अशी ही लढत. पुढचा चेंडू. हो नाझिमच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. चेंडू अमित नाईक काय क्षेत्ररक्षण केलं ह्या आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या पट्ट्यात काय जबरदस्त झेल टिपला होता क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. इथे देखील पहा जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. प्रोफेशनल क्रिकेट काय असतं ते ह्या खेळाडूंकडनं शिकण्यासारखं असतं इब्राहिम भाई. बिल्कुल सही है। फील्डर्स का योगदान जो होता है गेंदबाज के लिए बहुत ही बहुमूल्य हुआ करता है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी का पॉइंट के वो बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई बल्ले के चेहरे को, फेस को खोलते हुए एक रन चुराते हुए, एक रन के साथ रन संख्या भी 11 रन बन चुके हैं। धीरे धीरे लक्ष्य की ओर बढ़ते हुए दोनों बल्लेबाज। अर्थात आपण पाहिलं तर अद्याप या षटकातील 3 चेंडूचा काही शिल्लक, पॉवर प्लेचं शेवटचं आणि अंतिम षटक असेल. राईट हॅम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. ओ इथे मात्र नाझिम फक्कीच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेखा पार, आर पार येतोय. सामन्यातील पहिला षटकार डीजे आविष्कार. प्रकारे तितक्याच वेगाने चेंडू सीमारेखा पार फरार. बिल्कुल षटकार. तेजी के साथ गेंद आई थी, अपने बाजू को बॉटम में बहुत अच्छा ऊपर किया, वापर करते हुए सीधा बैक टू बॉलर 6 रनों के लिए। ऐसे शॉट लगाना बहुत कठिन होते हैं। विराट कोहली को हमने कई बार इस प्रकार के शॉट लगाते हुए देखा है। यस आपण पाहिलं तर इथे मात्र हुसेनचे प्रभावी षटक पडत असताना इथे मात्र आक्रमण केले जाते. 4 चेंडू आतापर्यंत झाले. ते षटकारांशी धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ हो 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 इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याचा फेवरेट झोन आहे. आपण पाहिलं तर डीप लॉंग लेगच्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं तर हा डॉट चेंडूची सांगता मात्र होते. शेवटच्या पॉवर प्लेच्या षटकातील चेंडूवरती किती धावा येणार पाहूया, कारण ऑलरेडी 17 धावा फलकावरती लागल्या आहेत. आणि इथे मात्र पाहूया हुसेन सज्ज होतोय, स्ट्राईकवर आहे. नाझिम फक्कीच्या बॅटमधून आणखीन एक फटका आहे, परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये. नक्कीच ह्या चेंडूवरती 2 धावा मिळतात. धावसंख्या आणखीन 2ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 19 धावा. पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत आणि आता मात्र क्षेत्ररक्षण नक्कीच फैलवलं जाणार. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार इब्राहिम भाई? 19 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9, ह्या षटकात धावा आल्या अर्थात आपण पाहिलं तर 10. काय वाटतंय कितीपर्यंत मजल मारली जाईल? बिल्कुल अब पावर प्ले की जो सीमा है वो समाप्त हो चुकी है। अभी सारे खिलाड़ियों को तैनात होते हुए देखेंगे और फील्डिंग की रणनीति भी अच्छी हो सकती है। बिलाल का एक और अभी बाकी है, यानी कुल मिलाकर एक अच्छी रणनीति होगी। कहीं न कहीं 50 के अंदर रोकने की कोशिश होगी बल्लेबाजों को। देखना यदि 50 के अंदर रोकने में सफल होते हैं या नहीं। और जिस तरह से नाजिम और हनीफ बल्लेबाजी कर खुल कर खेल रहे, ये नहीं सोच रहे कि जैसा कि आपने कहा प्रोफेशनल खिलाड़ी है, मुंबई के गेंदबाज है, जिस तरह से पहली गेंद से जो आक्रामकता दिखाई है, तो यह नहीं सोच रहे कि कौन सा गेंदबाज सामने है। हिट हो रहे, छक्के आ रहे हैं, चौवे आ रहे हैं, यानी खुलकर खेल रहे हैं। अच्छा स्कोर होने की संभावना निश्चित रूप से है। नक्कीच आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त एकच फलंदाज बाद झालाय. ही या संघाची जमेची बाजू असेल. ओसामा आहे या संघात, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत आपण पाहिलं तर अर्धशतक देखील झळकवलं आहे आणि चांगली फलंदाजी आहे, परंतु ह्या जोडीवरती देखील डिपेंड आहे. ही जोडी जर 5व्या षटकापर्यंत राहिली तर एक मोठी धावसंख्या नक्कीच पाहू शकतो. बिलाल. पुढचा चेंडू हनीफच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार. हनीफच्या बॅटमधून येतोय आसमानी षटकार. डीजे
बॅटच्या बदोबद मिडल होतोय आणि बिलाल शेखवरती आतापर्यंत असं आक्रमण पाहायला मिळालं नव्हतं. ते आपल्या चिपळूणच्या लोकल टॅलेंट हनीफकडून पाहायला मिळतं. म्हणून तर म्हटलं जातं हनीफ रोमानी सप्ते तुफानी. सुंदर आक्रमक फलंदाज आहे. त्याचं एक प्रात्यक्षिक पाहतोय. पुढचा चेंडू इथं मात्र आपण पाहिलं तर पंच आदन दळवी सांगतायत सवैर असल्याची खूण करतायत. पंचांचे हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती. धाव अवांतर वाईट चेंडू संघाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड केली जाते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होती 26 धावा. डावातील षटक क्रमांक 3. आतापर्यंत या चेंडूचा एका चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि मी म्हटलंच होतं की हनीफ रुमानी नाझीम फकी ही पेअर अत्यंत महत्त्वाची, जोडी अत्यंत महत्त्वाची आहे. ह्यांना विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे. हे जर का दोघं उभे राहिले तर इथून मला इब्राहिम भाई 60 धावा नक्कीच दिसते. 60 ते 65. पुन्हा एकदा बिलाल. पुढचा चेंडू राईट मोहर विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ते परफ्यूम डिलिव्हरी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. इथे मात्र डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. आणि धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती लावली जाते. डावातील षटक क्रमांक 26 धावा. तिसरं षटक है इब्राहिम भाई. तीसरा ओवर प्रगति पर है. जिस तरह से जो छक्का आया था उसके बाद में बिलाल ने बहुत अच्छा कमबैक किया है. तेज निकलती हुई गेंद. हनीफ ने बल्ला घुमाने की कोशिश ज़रूर की थी लेकिन बल्ले से काफ़ी दूर नजर आई गेंद. फिर से एक बार फ्लिक किया यहाँ पर फाइन ले की दिशा में. गेंद तेजी के साथ जाती हुई सीमा रेखा की और गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए. यस, आपण पाहिलं तर हनीफच्या बाबतीत म्हणावं लागेल की ह्याच्याकडे ताकद देखील आहे, नजाकत देखील आहे. वेगवान चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला आणि इथं जितक्या वेगाने म्हणजे जितका वेग होता चेंडूला त्याचा मात्र वापर केलाय, गतीचा वापर केलाय. चेंडू जातो सीमारेखा पार. मिळतायत धावा 4. धावसंख्या फलकावरती लागते 30 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे तिसरं षटक आहे. पुन्हा एकदा बिलाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पांघरून जात आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे. लॉंग ऑफच्या फटक्यात उस्मान पटेलला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा आणखीन एका डॉट चेंडूची सांगता मात्र होते. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती किती धावा जमा केल्या जातात पाहूया. कारण ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकंदरीत विचार केला तर बिलाल शेख यांची सुरेख गोलंदाजी आपण पाहिले आणि इथे मात्र त्याला अपवाद ठरला येतो हनीफ रुमानी. एक षटकार एक चौकार आतापर्यंत या षटकात येताना पाहिला. एक अवांतर धाव देखील पाहिले. पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असेल हनीफसाठी. बिलाल शेख हो हनीफ रुमानीच्या बॅट मधून निघालेला आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वात मोठा आर पार सीमारेखा पार आउट ऑफ द पार्क बिग षटकार. डीजे आक्रमक एक दर्जेदार गोलंदाज ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि याच्या अशा गोलंदाजावरती 2 षटकार एक चौकार का फलंदाजी चालले म्हणजे चिपळूणमध्ये देखील टॅलेंट आहे सिद्ध करून दाखवलं हनीफ रुमानीने. काय बेडर जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण हनीफ रुमानीची. बाबला जी जिस प्रकार से तेज़ गति से गेंदें आती है और हनीफ रुमानी में एक खास बात जो मैं बताना चाहूँगा कि तेज़ी से बल्ला घुमाते हैं और जितनी तेज़ी से गेंद आती है उतना ही तेज़ी से बल्ला घूमता है. 360 डिग्री बल्ला घूमता है और फिर जो तेज़ी से गेंदें आती है उसके ऊपर जितना तेज़ी से बल्ला घूमता है उतनी ही दूर गेंद जाती है. ये देखिए तेज़ी से बल्ला निश्चित रूप से 6 रनों के लिए सराहना करनी होगी. हो इब्राहिम भाई काय जबरदस्त. आतापर्यंत आपण पाहिलं तर बिलाल शेखनीच्या या षटकात आपण पाहिलं 3 षटकार एक चौकार एकूण 23 धावा येताना आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते या षटकाराने. संघाची स्थिती आपण पाहिली तर 42-40. इब्राहिम भाई 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा फलकावरती लागतात. आतापर्यंत बिलाल शेखचं सर्वात मोठं षटक आपण पाहतोय. काय हनीफ रुमानी जबरदस्त फलंदाजी करतात. एक थोडं संगीत ऐकूया. यस डीजे. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक षटकार जर हनीफच्या बॅटमधून आला तर 11 फायटरचे आपण पाहिलं तर 11 फायटरचे खेळाडू प्रसाद मापुसकर यांच्याकडून माजी खेळाडू आपण पाहिलं तर प्रसाद मापुसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हनीफ रुमानी 42 धावा 42 धावा फलकावरती लावले जातात. डावातील षटक क्रमांक 3 देखील संपतंय. अद्याप आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे.
माझी भविष्यवाणी खरी ठरत चालले, कारण आपण पाहिलं तर हनीफ रुमानी आणि नाझीम फक्की यांना विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे. यस, आपण पाहिलं तर ड्रिंक ब्रेक्स आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. बाबला जी, शानदार बल्लेबाजी हमने हनीफ और नाजिम की ओर से देखी। शुरुआत में ही हमने कहा था कि बल्ला बोल रहा है, बल्ले पे सीधे तरीके से गेंदें आ रही है और बिलाल शेख को प्रकार से जिस तरह से पिटाई की है, सराहना करनी होगी। हवा में गेंद है, फील्डर तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए यहाँ पर गलती नहीं है, दूसरा विकेट गिरता हुआ नाजिम के रूप में। आपण पाहिलं तर एका बाजूने आक्रमण चालू आहे, तेव्हा नाझीमने एक रन काढून हनीफला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे, कारण तो सेट बॅट्समन आहे. त्याच्या बॅटमधून बिलाल सारख्या एका जबरदस्त आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. म्हणजेच एक टॅलेंटेड फलंदाज आहे. अशा वेळी प्रत्येक जण षटकार मारायला, क्रिकेट म्हणजे फक्त षटकार चौकार नाही आहे, सिंगल डबल देखील म्हणजे देखील क्रिकेट आहे, स्ट्राईक रोटेट करणं देखील क्रिकेट आहे. इथे आपण पाहिलं तर नाझीम पक्की पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये घेतलं जात आहे आणि नार्वेकर यांच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का, 2 गडी बाद 42 धावसंख्या फलकावरती लागते. ऋतांशु बिल्कुल ताबड़तोड़ रन बनाने की कोशिश नाजिम ने की थी। जैसा कि आपने बताया कि क्रिकेट में रणनीति होना बहुत ज़रूरी है। एक सिंगल लेकर स्ट्राइक को रोटेट करना बहुत ज़रूरी है। जिस तरह से हनीफ के बल्ले पर गेंदें आ रही है और वो एक रन अगर लेते हैं तो विकेट भी बचा पाते हैं, विकेट पर जमे रहते हैं और स्ट्राइक रोटेट होने से थोड़ी सी गड़बड़ी मच जाती है बीच मैदान में। सागर कांबळे आपण पाहतोय, हा देखील लांजाशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. इथं मात्र पाहिलं तर ऋतांशु नवी वाशीचा हा खेळाडू आपण पाहिलं तो बिलॉंग करणारा, आणि कालच्या सत्रामध्ये 19 चेंडू 72 धावांची ती खेळी, एका इनिंगमधील 10 षटकार, वादळी खेळी होती. ह्याच ऋतांशु नावाचं वादळ कालच्या शेवटच्या सामन्यात घोंगवताना आपण पाहिलं होतं. इथं मात्र त्याला फलंदाजीसाठी पाठवलं जाते. 4थ्या क्रमांकावरती आक्रमण असे प्राप्त अशी 2 षटकं असतील. पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र येतोय तो हनीफ रुमानीकडे. सायंकाळच्या सत्रात वाऱ्याचा वेग पहा, कारण वारंवार पहिल्या दिवसापासून एष्ट्या पडताना आपण पाहिले, त्याचा कारण म्हणजे हा वाऱ्याचा वेग फलंदाजीसाठी. इथं बघा हाय स्कोरिंग मॅचेस होत चालल्यात, पुन्हा एकदा पुढे पुढे जसे जसे मॅचेस जात आहेत, पुन्हा एकदा सागर सज्ज होतो. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर हनीफ रुमानी. हो, इथं ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, अर्थात थोडंसं पंबल होताना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला फेक, आणि इथे मात्र हनीफ धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. ओ हो 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 हो, इथे आपण पाहिलं तर डगआउटमध्ये जल्लोष साजरा केला जातोय अमान फकीर 11च्या माध्यमातून. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर खरंच हनीफला अशी चुकी करायची काय गरज नव्हती. इब्राहिम भाई आपण पाहिलं तर हे प्रोफेशनल खेळाडू आहेत, आणि अमान जे ह्या संघाचे कर्णधार आहेत त्यांच्या माध्यमातून ही अर्थात आपण पाहिलं तर फेकी केली जाते. सुरेख किताणी नक्कीच फलंदाज बाद कोण होतोय तर हनीफ रुमानी. या स्पर्धेच्या माध्यमातून इब्राहिम सांगायचं झालं तर जे आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, आरके स्पोर्ट अर्थात आपण पाहिलं तर अजिमभाई तांबे देखील यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालं. प्रत्येक स्पर्धेत काहीतरी वेगळं देण्याचं काम करतात. मुरादपूरच्या स्पर्धेत आकर्षक ट्रॉफी पाहिली, आणि जेव्हा जेव्हा चिपळुणात मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो, आरके स्पोर्टच्या दालनमधून चांगल्या प्रकारचे ट्रॉफ्या देखील आपण पाहतो. आणि एक स्पोर्ट्सचं एक अतिशय चांगलं आणि एक भव्य गॅलरी आपण पाहिलं तर चिपळूणमधील आरके स्पोर्ट. अजिमभाई आपलं हार्दिक स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. यस, धावचीच्या स्वरूपात मित्र म्हणेन आत्महत्या क्रिकेटच्या पटलावरती ज्याला म्हटली जाते. हनीफ सारखा फलंदाज अशा प्रकारची चुकी करतोय, पाहूया. परंतु ऋतुवंशूला इथे मात्र नक्कीच त्याची भरपाई करावी लागेल, कारण सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. पुढचा चेंडू, इथे मात्र ऋतांशूच्या बॅटमधून निघालेला फटका, कार्पेट शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या पट्ट्यात. एकदा मात्र इथे धाव संख्या होते 44. इब्राहिम भाई 44 रन बन चुके हैं। गलतियां क्रिकेट में होती रहती है। कॉल हनीफ ने मना किया था रुतांशु को रोकना चाहिए। जिस तरह से हनीफ की बल्लेबाजी हो रही थी और बल्ले पर सीधे तरीके से गेंदें भी आ रही थी, थोड़ा रुकते तो निश्चित रूप से और बहुत सारे रन्स देखने मिलते हैं हनीफ के बल्ले से। लेकिन क्रिकेट मात्र खेल ऐसा है, क्या कुछ होगा, उतार चढ़ाव हमें नज़र आता है। ऋतांशु में भी क्षमता है, लंबे शॉट लगाते हैं, कई ऐसी पारियां हमने देखी है। तो इस वक्त धुआंधार बल्लेबाजी करनी होगी। और जिस तरह से विरोधी टीम में हम देख रहे बल्लेबाज है, उमर खान है और उस्मान पटेल जैसे खिलाड़ी है, तो यहाँ पर निश्चित रूप से 40-50 से काम नहीं चलेगा। लगभग 60-65 रन बनाना बहुत ज़रूरी।
येस, आपण पाहिलं तर 44 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं षटक आहे. ह्या ते दोन खेळाडूंच्या दरम्यान कालच्या सामन्यात इब्राहिम 99 धावांची पार्टनरशिप झाली होती. अर्थात दोघांनी देखील इथे आपण पाहिलं तर नक्कीच आणखीन एक सुरेख चेंडू आपण पाहतोय. सागर आपल्या रत्नागिरी जिल्ह्याशी म्हणजे लांज्याशी बिलॉंग करणारा खेळाडू असला तरी मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव देखील आहे. आपण पाहिलं तर SV सँडी संघातनं खेळणारा खेळाडू इथे आपण पाहिलं तर खेळताना पाहतोय अमान 11 संघातून. आणि महत्त्वाच्या सामन्यात चांगली गोलंदाजी, कारण एका बाजूने प्रमुख गोलंदाजांची धुलाई होत असताना मात्र सागरने हे षटक काय प्रभावी टाकलंय. केवळ 2 धावा दिल्यात, सुरेख गोलंदाजी आहे. आणि त्यापुढे पाहिजे एका फलंदाजाला बाद केलं, एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात देखील बाद झालाय. आणि इथं आपण पाहिलं तर आता मात्र शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि या 6 चेंडूत किती धावा येणार, कारण धावसंख्या फलकावरती लागते 44. देखिए बाबला जी, तीसरा ओवर जो है 23 का है, तो दूसरा 10 का है, पहला 9 का है, उसके बाद क्या शानदार गेंदबाजी। मैंने कहा कोई एक न एक गेंदबाज आ जाता है, कमाल दिखाता है। पिछले मैच में राहुल ने कमाल दिखाया था, केवल 5 रन दिए थे। और यहाँ देखिए सागर ने शानदार गेंदबाजी की। और सागर का जहाँ तक प्रश्न है, वेरिएशन है उनके पास, गति परिवर्तन है। और हनीफ जैसे बल्लेबाज जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे, 23 रन बटोर लिए थे, और निश्चित रूप से ऐसा लग रहा था कि लगभग 60 का स्कोर होगा। लेकिन यहाँ अभी गाड़ी रुकी हुई है और मंजिल कहाँ तक जाएंगी, अंतिम गेंद ही बताएंगी। यस, आपण पाहिलं तर सलमान गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर ऋतांशू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. अकुट टप्प्यात चेंडू, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल. पहिल्या चेंडूवरती तो आर पार, चेंडू फरार, सीमारेखा पार, षटकार, डीजे आविष्कार. अकुट टप्प्यात चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकला होता. एकंदरीत ऋतांशूची हाईट आपण पाहिली ना, त्याच्या खांद्याच्या लेवलचा चेंडू होता. ज्या प्रकारचा एक आक्रमक त्याची शरीरयष्टी आपण पाहतोय, ताकदीचा पुरेपूर वापर केलाय, चेंडू भिरकावून दिलाय. नक्कीच मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार, फरार, षटकार. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या झपाट्याने वाढते, धावसंख्या फलकात लागते 50 धावा. 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जितक्या वेगाने चेंडू आला तितक्या डबल वेगाने चेंडू सीमारेखा पार जातोय. सुरेख पहिल्या चेंडूवरती काय स्वागत केलंय सलमानचं ते या ऋतांशूने. पुन्हा एकदा सलमान सज्ज होतोय लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कडक शॉट आहे. इथं आपण पाहिलं तर आशिष चेंडूवरती येतो, एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्यासाठी स्ट्राईकवर राहण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल. इथं मात्र पुन्हा एकदा परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात. इथे मात्र नक्कीच ओसामा अद्यापही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागते 51 धावा. इब्राहिम साठीचा पल्ला गाठला तर एक चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर अनय सुपरस्टार संघाकडे देखील आहे, पाहूया. बिल्कुल एक अच्छा मैच ज़रूर होगा बीच मैदान में। और यहाँ 51 रन बन चुके हैं, 4 गेंदें अभी भी बाकी है। ऋतांशु ने अपने पास स्ट्राइक रखा हुआ है और अगले आने वाले गेंदों पर निश्चित रूप से प्रहार देखने मिलेगा। 2 या 3 छक्के या 1 छक्का 1 चौवा आता है तो निश्चित रूप से 60 के आसपास स्कोर हो सकता है। कप्तान को अपेक्षा है कि 65 के आसपास स्कोर बने। अर्थात 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा ऋतांशूसाठी. इथं आपण पाहिलं तर पंचांचे हात समांतर, क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर 52 धावा फलकावरती लागतात. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इतिहास सांगायचं झालं तर ज्यांनी कालची लढत पाहिली नव्हती, शेवटच्या षटकात कालच्या ह्याच ऋतांशूने 5 षटकार मारली होती इब्राहिम भाई. आणि इथे आपण पाहिलं तर तीच पुनरावृत्ती होते का पाहूया. आणि यस, इब्राहिम भाई 5 षटकार मारले होते. इथून जर का 2 षटकार आले तर एक चांगली धावसंख्या नक्कीच फलकावरती लागू शकते. 5 सिक्सेस लगाए थे, यहाँ 4 गेंदें बाकी है। और जिस तरह से कट करते हैं सलमान की गेंदें, ये वाइड यॉर्कर करने की तलाश में थे और वह यहाँ पर वाइड बॉल जाता हुआ। निश्चित रूप से इस खिलाड़ी में गेंदबाज में क्षमता है, कट कराने में बाहर निकलता है गेंदों को। हो, इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू आहे. शॉट, चेंडू जातोय सीमारेखा पार, मिडॉपच्या डोक्यावरून येतोय आसमानी बिग षटकार. यस डीजे. हनीफच्या 3 षटकारांसाठी आपण पाहिलं तर मझहर रुमानी हा सामना आपण पाहिला तर मुंबऱ्यावरून बघतायत ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून. आणि त्यांच्याकडून हनीफच्या या तुफानी खेळीसाठी 500 रुपयाचे देखील पारितोषिक आले गुगल पेच्या माध्यमातून. हनीफ बाय, वेल डन, वेल प्लेड. इथं आपण पाहिलं तर थोडंसं डिस्कस केलं जाते, कारण ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय ऋतांशूची,
शेवटच्या षटकात आपण पाहिलं 2 षटकार आतापर्यंत आलेत. पहिला षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती, तदनंतर डॉट, तदनंतर रनआउट, तदनंतर आपल्याला तर एक स्वर चेंडू देखील टाकला होता. अद्यापही 3 चेंडू आहेत इब्राहिमभाई. ऋतांशू एकदा 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 स्टार्ट झाली की मग त्याला थांबवणं फार मोठं कठीण काम आहे. बिल्कुल, जैसा कि आपने कल का वर्णन किया, कल में था नहीं, आप जिस तरह से बता रहे कि लगातार 5 सिक्सेस लगाए, अब यहाँ 58 रन बन चुके हैं और 3 गेंदें बाकी है। अगर लगातार 3 सिक्सेस लगाते तो 58 प्लस 18 यानी लगभग 70 के आसपास स्कोर हो सकता है। येस, आपण पाहिलं तर जेव्हा एखाद्या गोलंदाजाला सलग षटकार बसू लागतात तेव्हा तो देखील प्रेशरमध्ये येतो. कशा प्रकारचा चेंडू टाकायचा, कारण एक जबरदस्त अशी पर्सनॅलिटीचा असा हा खेळाडू आहे. ताकद तर अफाट ताकद आहे, जबरदस्त फटके. सलमानचा पुढचा चेंडू, हो हो, इथं आपण पाहिलं तर पंत सांगतात यस सिटी वाईड. आणखीन एक स्क्वेअर चेंडू या षटकात येताना पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागते 53 धावा, 59 धावा, माफ करा. प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला होता आपण पाहिलं तर, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इतकी हाईट होती की पंचांना हात समांतर करावे लागतात, म्हणून येते धाव अवांतर. 59 धावा फलकावरती. बाबला जी, यही जो चर्चा हुई थी, टीम मीटिंग हुई थी, यही अमान को कहा गया था, सलमान को, कि आपको दूर रखना है, गेंद शॉर्ट पिच डालनी है, ओवर पिच डालनी है, तेजी से डालनी है, उसी चक्कर में वाइड आता हुआ। आणि इथं पण पाहिलं तर खरोखरच आपण पाहिलं तर सलमानने देखील या आतापर्यंत झालेल्या संपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या षटक आणि पॉवर प्लेचं षटक टाकायचं म्हणजे एक फार मोठे कौशल्य असतं क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, खास करून असे ऋतांशू सारखे खेळाडू जर स्ट्राईकवर असतील तर. सलमानचा पुढचा चेंडू लेफ्ट टॅप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर केला आहे. वाईड यॉर्करचा वापर केला जातोय. अमित नाईक चेंडूवरती येते, परंतु थोडासा खराब थ्रो इथे मात्र म्हणावा लागेल. त्याचं रूपांतर मात्र 2 धावांवरती होत आहे. धावसंख्या 2 वाढते. 61, 61 धावा फलकावरती लागतात. 3 गडी बाद 61. शेवटच्या 2 चेंडूचा काही शिल्लक आहे पहिल्या इनिंगमधील. नॉनस्ट्रायकला आपण पाहिलं तर जुनेद मेमन हा देखील आपल्या चिपळूणचा बिलॉंग करणारा खेळाडू आहे, एक दर्जेदार खेळाडू आहे. आणि इथे मात्र मॅक्झिमम स्ट्राईक ऋतांशूकडे राहणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सज्ज होतोय सलमान. पुढचा चेंडू लेफ्ट टॅप ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, हवेत चेंडू, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. झेल देखील सुटतोय. इथे आपण पाहिलं तर झेल सुटतोय, जीवदान मिळतंय, 2 धावा देखील मिळतोय. क्रिकेटच्या पटलावरती पकडो कॅच, जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. इथे आपण पाहिलं तर ह्या 2 धावा अत्यंत महत्त्वाचे देखील ठरू शकतात, कारण क्रिकेटमध्ये जेव्हा झेल सुटतो, जीवदान मिळतं, परंतु त्या चेंडूवरती ज्या धावा जातात ना, त्याला फार महत्त्व आहे. जेव्हा 2 किंवा 1ने सामना आपण हरतो तेव्हा हे क्षण आठवले जातात. 63 धावा इब्राहिम भाई. बिल्कुल सही कहा, 2 रनों का महत्व समझता है जब 2 रनों से टीम जब हार जाती है। और यहाँ पर सलमान की एक अच्छी 2 गेंदें हमने देखी पिछली। एक बार बल्ले का भीतरी किनारा और सीधे विकेट कीपर के दस्तानों में। यहाँ पारी समाप्त होते हुए कुल रन संख्या अभी है 63, यानी 64 टू विन। 64 रन बनाने हैं मैच को, जो लगभग यही हमारी चर्चा चल रही थी। 65-60 के आसपास रन अगर बनते हैं तो एक अच्छा मुकाबला। जीतेगा कौन, ये तो समय बताएगा। दोनों ही टीमों में समानता है अगर तुलना की जाए, चाहे गेंदबाजी हो या बल्लेबाजी हो, लेकिन एक अच्छा क्रिकेट शाम के समय यहाँ दर्शकों को और देश विदेश में जो हमारे व्यूअर्स है उनको भी देखने मिल रहा है। डीजे थांबायचा आहे. आम्ही तुम्हाला सूचना करू तेव्हाच डीजे वाजवा प्लीज.
हॅलो शाम के सत्र में सभी खिलाड़ियों का दर्शकों का स्वागत करते हैं। मेरे साथ सूरज सिंधे जुड़े हैं, खेल से बिलोंग करते हैं। कई टूर्नामेंट कवर करते हुए हमने सूरज को देखा है और इस सेमीफाइनल के महत्वपूर्ण मुकाबले में मेरे साथ जुड़े हैं। 62 रन्स बन चुके हैं, 63 टू विन है, 64 टू विन है, 64 रन बनाने हैं सूरज जी और गेंदे हैं कुल मिलाकर 30। और सलामी की जोड़ी कौन है? हमारे पास उमर खान होंगे और उस्मान पटेल होंगे। इन दो खिलाड़ियों को हम देश विदेश में खेलते हुए देखते हैं, चाहे महाराष्ट्र हो और देश में कहीं भी कई ऐसे ग्राउंड है, कलकत्ता से लेके हर जगह पर उस्मान पटेल और उमर खान को हम खेलते हुए देखते हैं। दुबई में भी कई ऐसे प्रतियोगिता हुए हैं जिसमें यह दोनों खिलाड़ी खेलते हुए नजर आए, चाहे कतार हो। और इस वक्त पवन यहाँ पर उक्तार के ऐतिहासिक मैदान पर खेलते हुए नजर आ रहे हैं। निश्चित रूप से उम्मीद है यह दोनों खिलाड़ी से और दर्शक जो है जो यहाँ उपस्थित है यही सोच कर आए हैं कि उस्मान पटेल की बल्लेबाजी और उमर खान की बल्लेबाजी। हॅलो मैदानाच्या आतमध्ये मॅच स्टार्ट होतीये, गेम सुरुवात झाली आहे। सुरुवातीलाच उमर खानने दाखवून दिलं आम्ही काय इतक्या दूरवरचा प्रवास करून आलोय। 4 धावा सुरुवात केली आहे चौकारांनी। डीजे चौकार घेतलाय, सलामीर जोडी आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राइकला उमर खान, नॉन स्ट्राइकला उस्मान पटेल, राइट गेट का टाइगर मैदान के अंदर आणि गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतोय रोहित, याला आपण पाहतोय। रोहितचं स्वागत केलंय पॉवर प्लेचा या पॉवरफुल चौकारांनी। याही वेळेला फटका चांगला होता, इथून मात्र थोडासा झटका दिलाय, थांबवलं, स्टॉप केलंय, पूर्ण विराम दिलाय त्या ठिकाणी। निश्चित ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगलं धावफलक सेट करायचं आहे, ज्या पद्धतीने 64 धावा बनवायच्या, 64 रन्स कंप्लीट करायचे आहेत, जिंकेल तो जाईल ग्रँड फिनाले मध्ये, थाटामाटामध्ये एंट्री होईल। या वेळेला कव्हर्स मध्ये उडवलाय, पॉइंट मध्ये चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनला भेदत छेदत चाललाय, सीमा रेषा पार येतोय तो कडक चौकार। डीजे जगह बनाते हुए बिटवीन द गैप एक्स्ट्रा कवर और कवर के बीच से कलात्मक स्ट्रोक उमर के बल्ले से। निश्चित अगदी एका बाजूला अगदी आपण पाहिलं सर, ज्या पद्धतीने 2 चौकार पाहायला मिळाले, 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या, 64 धावा इथून पुढे करायचा आहे। 64 धावा बनवताना कुठे ना कुठेतरी या दोन खेळाडूंची बॅट मात्र संध्याकाळच्या सत्रात तळपणं हे गरजेचं। ज्याप्रमाणे एखाद्या तव्यावरती भाकरी आपण गरम गरम शिकवतो त्याच पद्धतीची इथून मात्र बॅट, इथून मात्र एक मोठा प्रहार येणं गरजेचं। एक कॅश प्राइज केलेला आहे साईम खान साहेबांकडून, उस्मान पटेल आणि उमर खान यांच्या प्रत्येक षटकारासाठी सर कॅश प्राइज 500 रुपयाचा ऑन असेल। या वेळेला चेंडूला पाठवलंय, पुन्हा एकदा बिग 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा, अगदी षटकाराचा मानकरी ठरलाय। निश्चित 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन राहिलंय। अगदी साईम शेख यांनी सांगितलं 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी, 2 खेळाडूंनी कोणी मारा आपण 500 रुपये घेऊन जा। साईम खान साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, म्हणजेच तर काय 500 रुपयाचं कॅश प्राइज सर ऑन झालंय।
बिल्कुल इनामी राशि ऑन हो चुकी है। जैसे ही इनामी राशि की आवाज़ आई, उमर का बल्ला बोलना शुरू होगा। उमर के बल्ले से 6 रन आए और उमर के बल्ले से 6 रन आते ही इनामी राशि 500 रुपया यहाँ उमर लेते हुए। और जिस तरह से 3 शॉट हमने देखे, एक एक्स्ट्रा कवर की दिशा में देखा, एक मिड विकेट की दिशा में, और एक शानदार 6 देखा मिड विकेट के ऊपर से, यानी 1 छक्का और 2 चौके उमर के बल्ले से। उमर खेल रहे हैं कुल मिलाकर 14 रनों पर। थोड़े से महंगे साबित यहाँ होते हुए गेंदबाज। फिर से एक बार सीधे बल्ले से काउ कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए, रनों की बारिश होते हुए उमर के बल्ले से। प्रहार देखील आला आणि काय घडतंय या षटकारामध्ये ना, अक्षरशः पाऊस पडतोय स्कोरचा। यावेळेला शफलून घेण्याचा प्रयत्न होता, मोठी अपील जरूर केली होती। षटक क्रमांक पहिला संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिलं षटक सापने अंदर धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 20। अगदी आपण सर पाहिलं तर ज्या पद्धतीने संध्याकाळची मांडवी ट्रेन देखील निघून गेलेली आहे, रात्रीची कोकण कन्या ट्रेन इथून मात्र असेल शेष। जर पुढचा प्रवास आपल्याला चांगला करायचा असेल ना, तर आपला प्रवास मात्र इथून गोलंदाजी एंड कडून चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल। काय वाटतं आपल्याला? बिल्कुल सही जर्नी अगर करना है तो सही गेंदबाजी करनी होगी। जिस तरह से आपने यात्रा का ये किया, भाई यात्रा करते हुए खिलाड़ी आते हैं, बहुत सारी यात्रा सफ़र करके यहाँ पहुँचे हुए हैं उमर और उस्मान पटेल। और उमर ने बताया कि मैं यहाँ किस लिए आया हूँ, किस प्रकार की बल्लेबाजी की अपेक्षा है कप्तान को, उसी प्रकार की बल्लेबाजी। एक कलात्मक स्ट्रोक 2 हमने देखे, कवर के बीच से एक बाबला जी शानदार शॉट देखा, बैट को ओपन करते हुए, बैट का फेस ओपन करते हुए वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में भी हमने एक शॉट देखा। चारों तरफ खेलने में महारत रखते हैं और जहाँ जहाँ टूर्नामेंट होते हैं उमर 11 के नाम से टीम बहुत सारे हम देखते हैं और सुनते भी हैं। थँक्यू। तर नवीन गोलंदाज सर आपल्याला पाहायला मिळतोय नयन, याला पण गोलंदाजी मार्गवरती वाहतोय। पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा पाहायला मिळाल्या, तर यावेळेला स्ट्राईकला रायगडचा टायगर उस्मान पटेल याच्या बॅटमधून फसलेला फटका। पाहूया किती धावा येत आहेत त्या ठिकाणी। चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू चाललाय त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये, परंतु चेंडूचा पाठलाग केला जातोय, धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2। ज्या पद्धतीने रायगड विभागामधून येणारे अनेक खेळाडू साता समुद्रा पार आपली छाप सोडली, अगदी दुबईच्या शारजाच्या इंटरनॅशनल स्टेडियम वरती देखील उस्मान पटेल सारख्या खेळाडूने एक धमाकेदार खेळी केली। शारजाचं मैदान गाजवलं, कोलकाता गाजवलं, दिल्ली गाजवलं, बिग बॅश लीग मध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं। परंतु या वेळेला अनेक वेळेला व्यावसायिक आणि खुल्या गटामधून खेळत असताना या वेळेला मात्र उस्मान पटेलची कॅप एकीकडे, उस्मान पटेल एकीकडे, असंच काहीसं चित्र वाटतंय। ज्या पद्धतीने नयन गोलंदाजी करतोय, अगदी वेगाने भन्नाट टाकतोय गोलंदाजी, लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र मिळते 1 आणि एकेर धावेच्या मदतीने धावा झाल्या स्कोर कार्ड वरती एकूण 23 धावा, 23 रन स्कोर कार्ड वरती। सूरज जी, जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, उस्मान पटेल जब खेलते हैं यहाँ पर आते हैं तो जो दर्शक है उनको अपेक्षा होती है कि उस्मान पटेल का बल्ला बोले। सचिन तेंदुलकर जब भारत के लिए खेलते थे तो सारे जो भारतीय है यही सोचते हैं बाबले जी कि हर बार सचिन तेंदुलकर 100 बनाना। उसी प्रकार से जब उस्मान पटेल आता है तो दर्शकों को उम्मीद रहती है कि लंबे शॉट लगे, चक्के लगे, चौवे लगे, लेकिन हर दिन क्रिकेटर का नहीं होता है। कभी 0 पर बात होते हैं, कभी 100 बनाते हैं, कभी 50 बनाते हैं। 2 रन तेज़ी के साथ छुड़ाते हुए रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी, 25 रन बन चुके हैं 64 रनों का पीछा होते हुए दूसरा ओवर प्रगति पर। पहला ओवर बहुत महंगा साबित हुआ, जिस तरह से बिलाल शेख के ऊपर जो पिटाई हुई थी 23 रनों की, उसी प्रकार से पहला ओवर जो है 20 रनों का यहाँ आता हुआ। तेज़ी के साथ क्या गेंद निकलती हुई, आग उगलती हुई गेंदें हम देख रहे हैं नयन की ओर से। विकेट कीपर के दस्तानों में स्कोर रुका हुआ, 25 रन बन चुके हैं, दूसरा ओवर प्रगति पर है। अपेक्षा हर बल्लेबाज से दर्शकों के लिए, व्यूअर्स के लिए अपेक्षा होती है कि अच्छी बल्लेबाजी हो, लेकिन हर दिन क्रिकेटर का नहीं होता है। और ब्लॉक होल से निकाला सही तरीके से, अच्छी रणनीति, मिड विकेट की दिशा में जाती हुई गेंद, 1 रन चुराते हुए 1 रन के साथ रन संख्या 26 रन। हॅलो, तर सेकंड सेमीफायनलच्या टॉससाठी मी विनंती करतो अलिना 11 बिरवाडी आणि साईबाबा कचरे देवगड, आपण टॉससाठी यायचं आहे, दोन्ही कर्णधार।
बहुत ही शानदार तरीके से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, करारा शॉट मिड विकेट की दिशा में, गेंद सीमा रेखा की ओर जाती हुई 4 रनों के लिए। दोनों खिलाड़ियों के बाजुओं में ताकत है और बॉटम हैंड बहुत स्ट्रांग है बाबले जी, जिस तरह से शॉट खेलते हैं। और विशेषकर हमने उमर को पहले ओवर में देखा, चारों तरफ खेला है, कवर में खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में, मिड विकेट की दिशा में, स्क्वायर लेग की दिशा में। दूसरा ओवर यहाँ समाप्त होता हुए कुल मिलाकर 30 रन बन चुके हैं। अब मात्र 18 गेंदों का खेल अभी बाकी है और 34 रनों की ज़रूरत है। 30 रन बने हैं सूरज जी और 34 रनों की ज़रूरत है। गेंदें हैं कुल मिलाकर 18 और विकेट मात्र अभी नहीं गिरी है। अच्छा क्रिकेट देखने मिल रहा है। पहले ओवर में धुआंधार बल्लेबाजी हुई थी, 20 रन आए थे और बिलाल शेख के एक ओवर में 23 रन आए थे। अभी भी मुकाबला 50-50 चल रहा है, विकेट सुरक्षित है और उमर खान और उस्मान पटेल जैसे बल्लेबाज बीच मैदान में, कहीं ना कहीं कप्तान की दुविधाएं यहाँ बढ़ते हुए नजर आती है। पिछले मैच में भी हमने देखा उमर खान ने समय पर 2 छक्के लगाए थे। यदि वो 2 गेंदों पे 2 छक्के नहीं आते तो मैच हाथ से निकलते हुए नजर आ रहा था। खिलाड़ी जानते हैं, खिलाड़ियों के पास रणनीति है किस प्रकार से बल्लेबाजी करनी है और काफ़ी सालों का अनुभव है और बहुत सारा क्रिकेट है, बहुत सारा क्रिकेट खेलते रहते हैं, देश विदेश में भी क्रिकेट खेलते रहते हैं, क्रिकेट की बारीकी को समझते हैं, कैलकुलेशन होते रहता है, अपने रनों को गिनते हैं, टीम के रनों को गिनते हैं, कितने गेंदों में कितने रन दरकार है यह भी देखते रहते हैं। सईद भाई, क्रिकेट बहुत एडवांस हो चुका है, सारे खिलाड़ी, और हनीफ को हमने देखा है कि एक एक रन गिनते हुए नजर आता है बीच मैदान में। स्कोरर की अगर गलती होती है तो मैदान से आवाज आती हुई नजर आती है हनीफ रुमानी की ओर से। फिर से एक बार शानदार शॉट, क्या शॉट है, लॉन्ग ऑन के लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए। इस गेंदों को देख के, लेकिन यहाँ पर धुलाई धुलाई हो रही है, पिटाई हो रही है। हॅलो, निश्चित उमर खान सांगतोय ना, आज बहुधा माझ्या बॅट मधून जे प्रत्येक षटकाला आहे ना, प्रत्येक षटकारासाठी जे 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय ना, तर एका बाजूला असंच वाटतंय की आज रात्री बहुधा उमर खान वरती ईडीची छाप देखील पडू शकते। बिल्कुल, इतनी मालमत्ता तो नहीं आएंगी। पास ईडी, सूरज जी बहुत सही कहा, आजकल ईडी की चर्चा बहुत चल रही है। अब बिल्कुल सही कहा, मैं सहमत हूँ, ईडी अगर उमर खान पर नहीं लगी, लेकिन देश में ईडी की चर्चा तो चल ही रही है। फिर से एक बार बल्ले का मुंह खोला और सीधा सीमा रेखा पार जाती हुई गेंद 4 रनों के लिए। आपका दिन अच्छा होता है तो अच्छे शॉट भी निकलते हैं और ऐसे शॉट पर भी रन आते हैं। हॅलो, अगदी सर, ज्या पद्धतीने धावा अगदी पाहिल्या ना, 46 धावा, वन साइड हिरोची कमाल धमाल आणि हमाल केली आहे। एका बाजूला उस्मान पटेल आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राइक वरती असणारा उमर खान यांनी काय फटकेबाजी करतोय आज। उमर खान सांगतोय स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते, वेळ बदलो ना बदलो, परंतु नशीब हे नक्की बदलतं। नशीब बदलून टाकलंय ते आपल्या संघाचं। उमर खान आणि नॉन स्ट्राइकला असणाऱ्या उस्मान पटेल या 2 खेळाडूंनी सलामीर जोडी। यावेळेला बिलाल शेख याच्या बॅट मधून पुन्हा एकदा घणाघाती प्रहार आलाय, किती धावा येत आहेत ते पाहूया, परंतु यावेळेला निश्चित धाव मात्र मी एकेरी धावेच्या मदतीने धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 47-47 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। अगदी ज्या पद्धतीने बनवल्या गेल्या ज्या धावा, त्या धावा चेसिंग देखील केल्या जात आहेत। यावेळेला उस्मान पटेल, यावेळेला उस्मान पटेल याच्या बॅट मधून व्ही शेप मध्ये आलाय, इथून मात्र पटका चांगला होता, परंतु विकेट येते उस्मान पटेल। बॅक टू द पॅव्हिलियन, रायगड का टायगर।
आला, डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत चेंडू आला आणि तो चेंडू स्टॉप देखील त्याच्या ठिकाणी केला गेला. जर या ठिकाणी चिपळूण मध्ये बिबटे आणि वाघ असतील ना, तर ते अमित नाईकला बघून तेही हैराण झाले असतील की आमच्यापेक्षा देखील चप्पल कोणतरी या ठिकाणी आलाय. बिल्कुल, आजकल तो शेर और बिबटिया घर घर जाने लगे हैं, कहीं ना कहीं आप सीसीटीवी में देख पाते हैं। सही कहा सूरज जी, सूरज की किरणें अभी ढलते हुए नजर आ रही है और आप जो है बिल्कुल गर्मा गर्म समालोचन हमारे साथ कर रहे हो, सराहना करनी होगी। विकेट गिरता हुआ और उमर का बल्ला जो है बोलता हुआ नजर आ रहा है। निश्चित अमित नाईक यावेळेला स्ट्राईक वरती आलाय. अमित नाईक पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करतो. येलो जर्सी 2024 मध्ये भारताला अक्षरशः भारताच्या जखमेवरती मीठ चोरणारी ठरली, परंतु अमित नाईक यावेळेला आल्या अमित नाईक याच्या बॅट मधून देखील आलाय. पुन्हा एकदा फटका, 6 धावा, षटका. डीजे बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळतोय. अमित नाईक, उस्मान पटेल, त्याचबरोबर उमर खान यांची जी काही सर खेळी आहे ना, ती आक्रमकतेची राहिली आहे. 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या हुई है 53। अभी केवल औपचारिकता है सूरज जी, मैच एक तरफा चल रहा है। पिछले मैच में हमने शानदार गेंदबाजी करते हुए हसन को देखी थी, लेकिन इस वक्त ज़बरदस्त पिटाई होते हुए नजर आए हसन। जिन तरीके से बल्लेबाजी हुई और क्या कोशिश की थी यहाँ इस फील्डर ने या लॉन्ग ऑफ के फील्डर ने, सराहना करनी होगी। अलिना 11 बिरवाडी आपण टॉस साठी या मित्रांनो कर्णधार या ठिकाणी साईबाबा कचरे जयगडचा कर्णधार आलाय. अलिना 11 बिरवाडी संघ आपण टॉस साठी या. ज्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळेला उमर खान याला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. उमर खान पाहूया ज्या पद्धतीने 53 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. संध्याकाळचं सत्र अक्षरशः घणाघाती प्रहार करण्यासाठीच पाहिलं जातंय की काय. ज्या पद्धतीने अमित नाईक याला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय, तर स्ट्राईकला यावेळेला उमर खान. या स्पर्धेचं सर अगदी आपण कॅश प्राइज पाहिलं, रोख रक्कम 66,766 रुपये यासाठी चालू असलेली लढत. उमर खान याच्या बॅट मधून आलाय स्लॉक स्वीप, इथून मात्र येतोय आर पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. या ठिकाणी साईबाबा कचरे आणि एका बाजूला बिरवाडी. याही वेळेला काय घडलं हे प्रभू. 50 रन पूरे होते हुए उमर खान के अर्धशतक लगता हुआ और मैच यहाँ पर ख़त्म होता हुआ, मैच जीतते हुए सीधा प्रवेश फाइनल के लिए उमर खान से विनती करेंगे आप मंच पर जरूर आए। उमर खान आप मंच पर जरूर पहुंचे। उमर खान यांच्या 50 धावा कंप्लीट झाल्यात. उमर खान यांना विनंती आपण रंगमंचावरती यायचंय. आपल्याला प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं. निश्चित अगदी 15 चेंडू 52 धावांची एक धमाकेदार खेळी. उमर खान सर आपण उमर खान आप स्टेज वरती यायचंय. थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। हेलो 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 उमर भाई आइए, बहुत शानदार तरीके से बल्लेबाजी की आपने। पहली बार चिपळूण के ऐतिहासिक मैदान पर आप यहाँ है। वो चिपळूण में आने से पहले हमने चैंपियन ट्रॉफी रत्नागिरी में कई मैचेस खेलते हुए देखे हैं। उमर 11 के नाम से भी कई टीम हमने खेलते हुए देखी है। आप यहाँ पर पहली बार आए हो
तो चिपलून में आने के बाद, इस ग्राउंड पर आने के बाद सीमेंट पिच है और सीमेंट पिच पे बहुत कम टेनिस बॉल क्रिकेट खेला जाता है। आप कैसा महसूस कर रहे हैं? नहीं, मैं सबसे पहले शुक्रगुजार हूँ मेरी टीम का, साई, मामान, महफूज, जिन लोग ने हम लोग की टीम पे भरोसा किया और हम लोग को बुलाया। सो मेरा दोस्त ही है, तो हम लोगों से बोला कि हम लोग टूर्नामेंट रखा है, तुम आ जाओ। तो हम लोग ने कुछ नहीं, बस वो साइम के एक फ़ोन पे हम लोग की पूरा टीम आ गई। और उस्मान का भी शुक्र है, उस्मान ने भी दूसरी टूर्नामेंट छोड़ के ये टूर्नामेंट खेलने आया। देखिए, लेदर बॉल और टेनिस बॉल, आपने जिस तरह से 2-3 शॉट लगाए, एक तो कलात्मक स्ट्रोक हमने बिटवीन द कवर देखा, एक बल्ले का फेस खोलते हुए यहाँ लॉन्ग ऑन की दिशा में देखा, एक लॉन्ग ऑफ की दिशा में देखा, तो कहीं ना कहीं लेदर बॉल से कोई कनेक्टिविटी है क्या? नहीं सर, मैं स्टार्ट में कॉलेज के टाइम पे लेदर बॉल बहुत खेला हूँ, पर उसके बाद से लेदर बॉल बहुत ही कम है। कभी कभी खेल लेते, कुवैत में खेल लेते, जो हिसाब से बस मेरिट के हिसाब से बैटिंग किया। सामने उस्मान भी था, बस हम लोग को मालूम था 64 है, अगर हम लोग एक भी ओवर बैक पे गए तो मुश्किल हो जाएगा जीतना। यहाँ तो उस्मान भाई का नाम चलते रहता है, चाहे पवन तालाब का ऐतिहासिक मैदान हो या यह ग्राउंड हो या कहीं भी ग्राउंड हो, रत्नागिरी हो, लेकिन उस्मान पटेल पहले मैच में भी फ्लॉप गए और दूसरे मैच में आपका जब बल्ला बोल रहा था वो शांत थे, तो कहीं ना कहीं अभी उमर का भी नाम यहाँ चलते हुए नजर आएगा चिपलून नगरी में। इंशाल्लाह ज़रूर आएगा। बहुत बहुत शुक्रिया। और अगले मैच के लिए एक इनामी राशि आई है प्रति 6 के लिए। साइम खान की ओर से एक इनामी राशि आई हुई है, तो आपको देना चाहेंगे। एक अच्छी इनामी राशि है, 4 सिक्सेस है और 6 सिक्सेस है, यानी 3,000 रुपया इनामी राशि यहाँ प्राप्त करते हुए उस्मान पटेल आपसे विनती करते हैं कि आप मंच पर आए। उस्मान पटेल, यहाँ के दर्शक चाहते हैं कि आप